कॉन्फरन्समध्ये माझ्याबरोबर यूथ विंगचे असणारे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा आहेत. त्याच्याचबरोबर असणारा प्राध्यापक धनराज वंजारी आहेत. त्याच्याचबरोबर असणारा डॉक्टर रमेश गजबे आहेत. संजय हेडाव. आज आमची असणारी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातल्या ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांचं शिबिर होतं. हे शिबिर जे ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पॅनल कसं उभं करायचं, सर्वसमावेशक पॅनल कसं असलं पाहिजे, वंचितांचं पॅनल कसं असलं पाहिजे, जे पॅनल उभं राहतील त्या सगळ्यांना असणारा वंचित या नावाने उभं आम्ही करणार आहोत. आणि एक इम्पॅक्ट या ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडी दाखवून देईल अशी परिस्थिती आहे. आत्तापर्यंत गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अजून अडवून ठेवलेल्या आहेत. नागपूरमधली पण तीच अवस्था आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना हे बीजेपीवरती आरोप करतात आहेत की ते घटनाबाह्य वागतात आहेत. त्यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे. पण या निवडणुकीच्या संदर्भात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हेही घटनाबाह्य वागतात आहेत अशी परिस्थिती आहे. कुठलंही सभागृह, मग ते लोकसभेचं असेल, विधानसभेचं असेल, महानगरपालिकेचा असेल, नगरपालिकेचा असेल, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील किंवा ग्रामसभा असतील, या कंटिन्युअस बॉडी आहेत. त्यामध्ये 5 वर्षासाठी काही सभासद निवडून येतात आणि 5 वर्षाच्या आतमध्ये नवीन सभासद निवडून येतात. कालावधी संपला रे संपला की नवीन सभासद टेक ओव्हर करता अशी परिस्थिती आहे. इलेक्शन्स न घेतल्यामुळे अजून कोणीही कोर्टात गेलेला नाही. कंटिन्युइटी नसल्यामुळे, ब्रेक असल्यामुळे जुने कायदे रद्द झाले, मोडीत निघाले आणि नवीन कायदा काहीच झालेला नाही. कदाचित या ग्रामपंचायतीमध्ये ज्याचं कोणाचा अर्ज टॅक्स भरलेला नाही असं रद्द झाला तर तो कोर्टात झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही. चार महिन्या अगोदरच ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. या संपलेल्या मुदतीवरती त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेला आहे. कुठल्याही
ग्रामपंचायतीवरती ॲडमिनिस्ट्रेटर बसवता येत नाही। या संदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय हाही संविधानाला धरून नाही। ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्यामुळे ग्रामपंचायतीने जो टॅक्सिंग सिस्टम त्यांच्या गावापुरता मर्यादित इंट्रोड्यूस केला होता, कंटिन्युटी नसल्यामुळे ज्या दिवशी बरखास्त झाली त्या दिवशी टॅक्स सिस्टम बरखास्त झाली। आत्ताच्या स्टेजमध्ये ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, देर इज नो हाऊस टॅक्सिंग सिस्टम। आणि म्हणून या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी पावती भरली, म्हणजे जुनी पावती भरलेली नाही आणि या दरम्यानमध्ये घेणारं कोणी नसल्यामुळे म्हणजे ग्रामपंचायतीला उभं राहायचं असेल आणि त्याचा अर्ज जर अवैध केला तर तो कोर्टात आल्याशिवाय राहणार नाही आणि अशा कित्येक ठिकाणी असणारं नव्यानं निवडणुका घ्याव्या लागतील अशी परिस्थिती आम्हाला तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून दिसते। त्याच्यामुळे संविधानाच्या विरोधात फक्त बीजेपीच काम करते असं नाही, तर संविधानाच्या विरोधात हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी काम करतात आहेत अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्राच्या सरकारने जे सरपंच पद राखीव करण्यात, म्हणजे सरपंच कुठलं राखीव राहील, महिलांसाठी राहील, एससीसाठी राहील, ट्रायबलसाठी राहील, ओबीसीसाठी राहील, याची जी जाहीर केली होती आणि त्याला असणारं स्टे ऑर्डर महाराष्ट्र शासनाने दिली। इलेक्शन मॅटरमध्ये राज्य शासनाला इंटरफिअर करण्याचा अजिबात अधिकार नाही। आणि त्यामुळे शासनाने काढलेली स्टे ऑर्डर ही सुद्धा संविधानाच्या विरोधात आहे। ग्रामपंचायतीचा जो कायदा आहे त्या ग्रामपंचायतीच्या कायद्याप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये एससीचं पॉप्युलेशन, एसटीचं पॉप्युलेशन आणि त्याच्याचबरोबर ओबीसीचं पॉप्युलेशन हे लक्षात घेता एससी आणि एसटीचं लोकसंख्या ही जाहीर आहे, तेव्हा तिथे कुठलं सरपंच पद राखीव ठेवायचं, कुठलं ठेवायचं नाही हे कायद्याने ठरवून दिलेलं आहे। ज्या मतदारसंघामध्ये अधिक संख्या आहे तिथलं म्हणजे शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन, म्हणजे टोटल शेड्यूल कास्टच्या पॉप्युलेशनमध्ये ज्या मतदारसंघामध्ये शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन अधिक आहे, ज्या मतदारसंघामध्ये ट्रायबलची पॉप्युलेशन अधिक आहेत, ते पहिल्यांदा राखीव ठेवले जातील। दुसऱ्यांदा जेव्हा ग्रामपंचायती होईल तेव्हा तिथलं राखीव पद जाईल आणि कमी असणाऱ्या, त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्या पॉप्युलेशनमधल्या गावामध्ये ते पद राखीव राहील अशी परिस्थिती आहे। ओबीसीच्या संदर्भातलं ही लॉटरी सिस्टम त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे आणि लॉटरी सिस्टम मान्य केल्यानंतर
प्रत्येक वर्षी ती 1 वर्ष पुढे जाईल, पुढे म्हणजे प्रत्येक निवडणुकीनंतर दुसरं गाव, तिसरं गाव, चौथं गाव असं त्या ठिकाणी ते पद रोटेट राहील अशी असणारी सुविधा आहे. कायद्याने या गोष्टी स्पष्ट केल्यानंतर कलेक्टरनी त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि कलेक्टरनी ही अंमलबजावणी केलेली सर्व माहिती राज्याच्या इलेक्शन कमिशनला कळवायची आहे आणि राज्याच्या इलेक्शन कमिशनने मग गॅझेटमार्फत ते नोटिफिकेशन करायचं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र शासन जे एक्झिक्युटिव्ह आहे त्याला कुठलाही अधिकार ठेवलेला नाही. तेव्हा महाराष्ट्र शासनसुद्धा असंवैधानिक पद्धतीने कामकाज करते, त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहोत. RSS BJP यांची पूर्ण मांडणी ही हुकुमशाह वृत्तीची आहे, डिक्टेटोरियल ॲटिट्यूडची आहे, डिक्टेटोरियल व्यवस्था आहे. हे दिल्लीच्या आंदोलनातून त्या ठिकाणी दिसतंय. 26 दिवस झाले शेतकरी हा धरण्यावरती बसलेला आहे. 2-3 डिग्रीचा असणारं टेम्परेचर आहे. शेतकऱ्यांचा कायद्याला असणारा विरोध आहे. शासन असं म्हणतंय की आम्ही निर्णय घेतला, तुम्ही मान्य करा. त्यांनी चर्चेला कुठेही वाव ठेवलेला नाही आणि ह्यालाच आम्ही असणारा हुकुमशाह व्यवस्था मानतोय. आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकलंच पाहिजे. तुम्ही कितीही विरोधात गेलात तरी आम्ही तुमचं ऐकणार नाही. थंडीच्या कालावधीपर्यंत या 3 कायद्यांचं स्थगिती दिली तर शासनाचं काय नुकसान होणार आहे याचा खुलासा मोदी सरकारने करावा, RSS BJPच्या सरकारने करावा. असं काय मोठं नुकसान होणार आहे देशाचं? उलट ह्या 3 कायद्यामुळे आणि जे शेतकरी आंदोलनात बसले त्याचे आम्ही असताना अभिनंदन करतो, पाठिंबाही देतो की त्यांनी एक गोष्ट शहरी माणसांसमोर पुढे आणली आणि ती म्हणजे हे 3 बिलं आल्यानंतर सरकारी खरेदी संपलेली असेल. सरकार अन्नधान्य खरेदी करणार नाही आणि सरकार अन्नधान्य खरेदी करणार नसल्यामुळे इथे फूड सिक्युरिटी याचं काय होणार? म्हणजे यापुढे भारतातल्या जनतेला फूड सिक्युरिटी नाही अशाच व्यवस्थेकडे भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं, RSSचं सरकार घेऊन चाललंय असं दिसतंय. 35% जनता सरकारी आकड्याप्रमाणे दारिद्र्य रेषेमध्ये जगते
आणि म्हणून त्यांना 3 प्रकारचं कार्ड देण्यात आलेलं आहे. पांढरं कार्ड आहे, येलो कार्ड आहे आणि भगवं कार्ड आहे. या 35% लोकांना सबसिडाइज फूडवरती आपण आत्ता जगवतो. उद्या जर शासनाचीच खरेदी नसणार आणि सबसिडाइज फूड, सबसिडाइज अन्नधान्य या 35% जनतेला मिळणार नसेल, की ज्यांचं इन्कम दिवसाला 35 रुपयापेक्षा सुद्धा कमी आहे असं सरकार म्हणतंय, त्यांनी जगायचं कसं? त्यांनी स्वतःच्या असलेल्या कुटुंबाचं पालन कसं करायचं? या 3 बिलामुळे 35% जनतेसमोर आरागज माजवण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही. टीव्ही चॅनल्सवरनं ज्या जे प्रतिनिधी चाललेत त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की मिनिमम सपोर्ट प्राइस हा अत्यंत महत्त्वाचा इश्यू आहे शेतकऱ्यांचा. तो चर्चेला गेला पाहिजे, पण त्याच्याचबरोबर एम एस पी प्राइस हे सरकार जोपर्यंत खरेदी करत राहील तोपर्यंत मिळत राहील. ज्या दिवशी सरकार बंद करेल त्या दिवशी हे प्राइस मिळणार नाही. पण त्याच्याचबरोबर फूड सिक्युरिटी आणि 35% जनता या देशातली आरागज माजवण्यासाठी जर उतरली, कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होईल याचीही त्यांनी चर्चा करावी. आमच्या परीने दिल्लीतल्या आंदोलनात ज्या ज्या तऱ्हेनं आम्हाला पाठिंबा दर्शवता येतो, आपल्या गावामध्ये राहून, तालुक्यामध्ये राहून, जिल्ह्यामध्ये राहून तो आम्ही असा दर्शवतोय. परंतु महाराष्ट्राचं शासन NCPचं आहे. शेतकऱ्यांची पोरं आहात म्हणून त्या ठिकाणी मिरवतात. राष्ट्रवादी झाली, त्याच्यानंतर काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे. या तिघांनीही दिल्लीच्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की हा फक्त तोंड देखला पाठिंबा आहे. पंजाबने त्यांच्या मंडीच्या कायद्यामध्ये, आपण जसं बाजार समितीचा कायदा म्हणतो तसा त्यांचा मंडीचा कायदा आहे. त्या मंडीच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांचा माल हा फक्त मंडीमध्येच विकला जाईल आणि तिथे किमान आधारभूत किंमत याच्या खाली जाणार नाही आणि जो कोणी घेईल त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल, अशी जी सुधारणा केलेली आहे ती सुधारणा महाराष्ट्राचं सरकार का करत नाही? शाब्दिक पाठिंबा देत आहे, पण हेच शब्द कायद्यामध्ये का रूपांतर करत नाही? 2 दिवसाचं अधिवेशन झालं, 1 दिवस कांजूरमार्ग कारशेडवरती गेलं, दुसरा दिवस कंगनावरती गेला. शेतकऱ्यांचे आणि इतर असलेल्या प्रश्नाला पूर्णपणे तिलांजी देण्यात आली. तेव्हा असेंब्ली नाही म्हणून आम्ही करू शकत नाही हा कांगावा आता ह्या 3 पक्षांनी करू नये. घटनेने तुम्हाला असणारा दुसरा मार्ग सुद्धा सुचवलाय आणि तो म्हणजे ऑर्डिनन्सचा मार्ग. हे तिन्ही पक्ष प्रामाणिक असतील शेतकऱ्यांशी, तो ऑर्डिनन्सच्या मार्फत बाजार समितीच्या कायद्यामध्ये दुरुस्त करून
शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितीमध्येच विकला जाईल, तो आधारभूत किमतीलाच त्या ठिकाणी विकला जाईल आणि त्याच्या खाली कोणी खरेदी करत असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. या दुरुस्त्या महाराष्ट्र शासनाने केल्या तर आम्ही असणारा म्हणू की तिन्ही पक्ष शेतकऱ्याशी इमानदार आहेत. नाही तर हे तिन्ही पक्ष व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत, एवढंच आम्ही त्या ठिकाणी म्हणू. आपण आता विचारा क्वेश्चन्स. बाळासाहेब, सध्या सरकार कायदे मागे घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही केंद्र सरकार, यावर काही सोल्युशन आहे का? माझं एक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये, आणि ते म्हणजे जो किसान बसलेला आहे तो MSP मागतोय, म्हणजे सरकारने ठरवलेला भाव मागतोय. त्याच्याबरोबर त्यांनी एवढंच जोडावं की आम्ही खाजगीकरण होऊ देणार नाही. त्यांनी तेवढं जोडलं की खाजगीकरण होऊ देणार नाही. हा ऑर्गनाइज सेक्टरमधला कामगार हा शेतकऱ्यांबरोबर ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी या सरकारचे नाके नऊ आल्याशिवाय राहणार नाहीत. मग मोदी किती स्वतःला हिटलर समजो, त्याला झुकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. काका, किसान दिल्लीमध्ये बाहेरून येतो, हा ऑर्गनाइज कामगार दिल्लीमध्येच आहे. एक दिवसाचा संप त्यांनी या खाजगीकरणाच्या विरोधात केलाय आणि किसानाने हा इश्यू घेतला तर तो दिल्लीच्या आतमध्ये बसून सरकारला जाम करतो, अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्यांनी तो घ्यावा हा आग्रह मी त्याही नेत्यांना करतोय आणि त्या पद्धतीने काही जणांना त्या किसान नेत्यांशी बोलायलाही सांगितलेलं आहे. महान नेत्यांवरती कशाला बोलायला सांगते? रोटेशनच्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, ही रोटेशन पद्धत अत्यंत चुकीची आहे. या ठिकाणी आपण म्हणता का दरवर्षी ज्या ठिकाणी रोस्टर जे आलं पुन्हा त्याच्यात बदल व्हायला पाहिजे, पण डबल त्या ठिकाणी प्रेसने विचारावं एवढी माझी विनंती आहे. रायटर नाही, प्रेसवाले विचार. ते मी अगोदरपासून या मताचा आहे की हे जे लोकल बॉडी इलेक्शन जे आहेत या त्या पक्षाने त्यांच्या नावाने लढवाव्यात. विधानसभा लोकसभेमध्ये पॉलिटिकल ॲडजस्टमेंट व्हावी ह्याच्याबद्दल नाही, पण लहान ह्याच्यामध्ये होऊ नये याचं कारण की ते तुमचं ग्रासरूट आहे. वर्कर तुम्हाला तिथे मिळतो, वर्कर तुमचा तिथे काम करतो आणि त्याला 5 वर्षानंतर संधी मिळून ॲडजस्टमेंटमध्ये घालवावी ह्या मताचा मी नाही आहे. तिथले रिझल्ट काही येऊ. बाळासाहेब, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरता दिल्लीपर्यंत गेले. आज ते मुंबईला आंदोलन करणार होते, मात्र सरकारने त्यांना इथे आज थांबवून ठेवलं. सकाळी जाऊ दिलं नाही, त्यांची फ्लाईट मिस झाली, दुसऱ्या फ्लाईटने गेले. आज आंदोलनाचा धक्का सरकारने घेतलाय. कुठल्या सरकारने? राज्य सरकारने ते मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणताय की आम्ही या कायद्यांच्या बाजूने आहोत, त्यांचा जो मंत्री आहे तो जेव्हा शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन करायला जाणार असतो तर त्याला अडवलं जातं. तर कसं बघता तुम्ही? मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला आंदोलन करण्याचा अधिकार नाही, हे पहिल्यांदा त्यांनी स्वतःला बंधन घालावं. एक तर मंत्री तरी राहा, नाही तर आमच्यासारखा रस्त्यावरती तरी राहा. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर राजीनामा मागितला असता. कायदा म्हणजे कायदा, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी.
मंत्र्याला बेशिस्त वागता येत नाही. तेवढंच फक्त केजरीवालनी केलं असतं ना तर आज केजरीवाल पंतप्रधान असता. दिल्लीचा मुख्यमंत्री असताना रेल्वेच्या ह्याच्यासमोर बसला म्हणजे मी तिथे होतो, नाही असं नाही. येणाऱ्या जाणाऱ्याची कॉमन बचपन आहे. पण आपल्या इथे जातीचं राजकारण आहे, करणार काय? Any question? चलो, थँक्यू एव्हरीबडी. Thank you.